नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुधीर सुखटणकर यांच्या पेडगावच्या गोष्टी ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकच नम्र विनंती की चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुधीर सुखटणकर लिखित त्यांच्या आयुष्याची रिबीन. आमच्या निजधाम सोसायटीत त्या दिवशी एकच गडबड माजली होती. साने काका उपोषणाला बसल्याची बातमी हां म्हणता संपूर्ण सोसायटीभर पसरली होती आणि अशा स्थितीत नेमकं काय करायचं हे कुणालाच कळत नव्हतं. आपण कनी ताबडतोब पोलिसांना खबर देऊया, सापटणेकर काकू म्हणाले. पोलिसांचा काय संबंध इथे? साने काकांनी काय आत्महत्या केलेली नाहीये, ते फक्त उपोषणाला बसलेत. दिवेकरांनी सापटणेकर काकूंच्या म्हणण्याला परस्पर छेद दिला, पण त्याही गप्प बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, पोलिसांना त्यांना पकडायचं असलं तर छे त्या भानगडीत पडण्यात काही अर्थ नाहीये. साने काकांनी तिथे सुद्धा स्वतःचं उपोषण चालू ठेवलं तर परिस्थिती हाताबाहेर जायची. आणि ते स्वतःच्या घरात स्वतःहून उपोषण करतायत ना. आता त्यांच्या मुलानं आणि सुनेनं त्यांना उपाशी ठेवलं असेल तर त्यांच्या विरुद्ध तक्रार करता येईल. नाही, साने काका आपणहून उपोषणाला बसलेत. उलट मुलगा आणि सून त्यांना खायची सक्ती करतायत. आणि साने काकू त्या बसलेत कपाळाला हात लावून. त्यांचा उपोषणाला पाठिंबा असावा बरं का, चिरपुटकर म्हणाले. एवढ्या तिथे 4-5 तरुण मुलं येऊन विचारू लागली, तुम्हाला कोणाला गांधी टोप्या पाहिजे का? गांधी टोप्या? त्या कशाला रे? मी विचारलं. काय अशा वेळी घालतात ना. आम्ही एकदम 50-1 टोप्या घेऊन त्यावर मी साने काका आहे असं छापून घेणार आहोत. 50च्या खाली छापायची ऑर्डर घेत नाही तो. अरे पण साने काका उपोषण कशासाठी करतायत हे कळलंय का? धंतोलीकरांनी नेमका मुद्दा काढला. काय तुम्ही सान्यांकडे जाऊन आला का काय? फिरायला येताय का असं विचारायला गेलो होतो, पण साने झाले होते आडवे. मग म्हटलं बरं नाही का, तर म्हणले मी उपोषण करतोय. अरे मग त्याच वेळी कशासाठी हे विचारून घ्यायचं होतं ना. कळवळे. विचारलं पण तेवढ्यात संजू पुढे आला आणि म्हणाला, काका तो आमचा घरगुती मामला आहे, तुम्ही निघा. असं म्हणून मला बखोड धरून बाहेर काढलं होते नाही, मग तुम्ही पोलिसात तक्रार करा. ज्येष्ठ नागरिकाची बखोड धरतो म्हणजे काय? पुन्हा सापटणेकर काकू. चिरपुटकर शहाणे असाल तर त्या भानगडीत अजिबात पडू नका. त्याच्या घरात घुसखोरी केली म्हणून तुम्हालाच आत टाकतील, दिवेकर म्हणाले. अरे संजू उपोषणाचं कारण सांगत नाही म्हणजे काय? आपण ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा नेला पाहिजे, त्याला जाब विचारायला पाहिजे. थांबा, एकदम मोर्चा बिरच्या नको. आपण असं करूया, गोपाळराव कुठे आहेत? धंतोलीकर काहीतरी आठवल्यासारखं करून म्हणाले. गोपाळराव कशाला पाहिजेत? मी विचारलं. अहो ते ज्येष्ठ पत्रकार आहेत ना, ते हक्कानं जाऊन विचारू शकतात. पोलीस, पॉलिटिशियन आणि पत्रकार कुठेही घुसू शकतात. गोपाळरावांना संजू नाही म्हणूच शकणार नाही. पोरं लागलीच गोपाळराव चिमोलीकरांच्या घराकडे धावली. पूर्वी अधूनमधून त्यांची पत्र वर्तमानपत्रातून छापून येत. शिवाय एका सांज दैनिकासाठी त्यांनी 15-1 दिवस बातमीदार म्हणून सुद्धा काम केलं होतं. तेव्हापासनं निजधाममध्ये त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झालं होतं. 5च मिनिटात पोरं येऊन सांगायला लागली, ते चिमोलीकर काका मॉर्निंग वॉकला गेलेत. 11 वाजता? सकाळच्या 11 वाजता मॉर्निंग वॉक? धामणीकरांनी आश्चर्य व्यक्त केलं, पण दिवेकर म्हणाले, ते नक्की बातम्या गोळा करायला गेलेले असणार. म्हणूनच म्हणतोय आपण मोर्चा काढू, मोर्चा. अरे मोर्चा काय असा एकदम काढतात का? आणि 4-5 डोक्याने काय साधणार आहे? आपण सगळ्यांना बोलवून घेऊ, 5 वाजता मोर्चा काढू, 5 वाजता. पित्रे म्हणाले. नाही 5 वाजता नको. त्यावेळी सान्यांचा मुलगा असून कुठे घरी असणार. रात्री 9 वाजता जेवून बिवून जमूयात आपण. अरे पण मुलगा सून नक्की घरी नाही आहेत ना. दोघंही घरात नसतील तर साने खाऊन बिवून घेतील. अहो पण ते उपोषणाला बसलेत ना. बसलेले नाहीत, ते उपोषणाला झोपलेले आहेत. ते महत्वाचं नाही हो. मुलगा सून उपोषण सोडायला सांगतायत ना.
हो सांगतायत, पण ते एरवी खाऊन घेतील आणि मुलगा सून घरात असताना उपोषण करतील. माशांनी ते खूप दिवस उपोषण चालू ठेवू शकतील. नाही नाही, पण हे उपोषण आमरण आहे का टेम्पररी आहे? पित्रे, त्यांनी जागेचं नॉमिनेशन केलेलं आहे ना. अहो ते जाऊ द्या हो, आपण रात्री मोर्चा काढू. उपोषणाचं कारण आपल्याला समजायलाच पाहिजे. त्यावर धंतोलीकर म्हणाले, मग त्यासाठी मोर्चा कशाला काढायला हवा? आपण माहिती अधिकाराच्या कायद्याखाली माहिती मागवू शकतो. हे बघा, एखाद्याच्या घरातली खाजगी माहिती त्या अधिकारात बसत नाही. दिवेकरांनी असं सांगितलं आणि ती कल्पना निकालात काढून टाकली. शेवटी रात्री 9 वाजता मोर्चा आणि धरण्याचा कार्यक्रम निश्चित झाला. पोरं म्हणाली, हे बघा काका, आम्ही माणसं, टोप्या, मेणबत्त्या, झेंडे सगळं जमा करतो, तुम्ही फक्त पैसे द्या. हे ऐकून एक एक जण तिथनं हळूच सटकला. मला नगरपालिकेत काही काम होतं म्हणून तर मी सुट्टी घेतली होती. तिथून मी सुद्धा निघालो. दुपारीच गोपाळराव साने काकांच्या घरी गेले. मुलगा सून घरी नसल्यामुळे त्यांना सहज प्रवेश मिळाला. पाठोपाठ उपोषणाचं कारण सर्वांपर्यंत पोचलं. साने काकांकडे एक जुना बाबा आदमच्या काळातला टाईपरायटर आहे. मूड आला की साने काका त्याच्यावर काहीतरी टाईप करत राहतात. त्यामुळे कुटुंबियांची झोपमोड होते, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, टाईपरायटरच्या टकटक पुढे टी व्हीवरचे संवाद नीट ऐकू येत नाहीत. त्यामुळे साने काकांची सून म्हणते की ही टकटक नसून कटकट आहे. ती सुरू झाली की माझं डोकं ठणकायला लागतं. नाही, पण साने काका या वयात इतकं टाईप काय करत बसतात? कोणीतरी म्हणालं, काय आत्मचरित्र टाईप करत असतील. एका टायपिस्टच्या आयुष्यात आत्मचरित्र लिहिण्या एवढं काय घडलं असेल? आता कोणाच्या आयुष्यात काय घडलेलं असेल सांगता येतंय का? साने काकांना कमी लेखायची चूक कुणीही करू नका, असं एकाने सुचवलं. त्यावर आणखीन एकानं, साने काकांना बाहेरची टायपिंगची कामं घेत असतील, असा तर्क व्यक्त केला. पण त्यावर दुसरा म्हणाला, अरे आज टायपिंग कोण कशाला करून घेत आहे? सगळं टायपिंग कम्प्युटर करतो. टाईपरायटर सगळे कंडम झाले रे. ए उठला तर एस उठत नाही आणि आर ओळखू आला तर एम नीट दिसत नाही. त्यापेक्षा PC बारा छापल्यासारखं कसं सगळं सुस्पष्ट. एक प्रिंटआउट काढायचा, त्याच्या हव्या तेवढ्या कॉपी मारत राहायच्या. टाईप केलेल्या कागदाच्या सुद्धा झेरॉक्स मिळतात की मारून, पण त्या सुस्पष्ट नसतात हो. बघता बघता पुन्हा 7-8 जण जमा झाले. साने काका बाजूला राहिले आणि टाईपरायटरवर चर्चा चालू राहिली. कारखानीस म्हणाले, एक जमाना टाईपरायटरचा होता बरं. SSC झालं की टायपिंग क्लासला नाव घालायचं. 3-1 महिन्यात 40 स्पीड आला की नोकरीसाठी अर्ज करत सुटायचं, असा रिवाजच होता तेव्हा. 18 वर्ष पूर्ण झाली की मुलं कमवायला लागायची. खरंय खरंय. आता काय मुलं सर्रास इंजिनियर, डॉक्टर, MBA वगैरे काय काय होतात. पण कोणाच्या नोकरीची शाश्वती आहे? पूर्वी कसं टेपिस्ट आणि टायपिस्ट दोघांनाही मरण नव्हतं. पायगुडेने कारखानिसांची री ओढली, पण टेपिस्टचा अर्थ कोणालाच कळला नव्हता. तो अर्थ टेलर असा आहे हे पायगुडेंनी सांगितलं. चिरपोटकर म्हणाले, पण बायकांसाठी टायपिंगची नोकरी धोक्याची होती हो. सारखं टक्क टक्क केल्यामुळे त्यांना हृदयविकार जडायचा धोका असायचा. पण कारखानीस म्हणाले, असं म्हणायचे पण त्यात काही तथ्य नव्हतं बरं का. माझी सासू होती टायपिस्ट, चांगली 86 वर्ष ठणठणीत होती. काहींना होत असेल हृदयविकार, पण त्याचं कारण वेगळं असणार. काही टायपिस्टना सबंध दिवस काम नसायचं, काही महिलांना तर दिवसाकाठी एखादंच पत्र टाईप करायला लागायचं. मग त्या सबंध दिवस एक तर मासिक वाचत, नाही तर स्वेटर विणत. नुसतं बसून राहिल्यामुळे वजन वाढून हृदयविकार संभवत असेल त्यावेळी हो. एवढ्यात गोपाळरावांनी सान्यांच्या उपोषणाचं अर्धवट राहिलेलं कारण सांगितलं. सान्यांचा संजू वडिलांचा लाडका टाईपरायटर भंगारमध्ये द्यायला निघाला होता. हे ऐकल्यावर मोर्चेच्या तयारीला वेग आला. संजूचा तो निर्णय ऐकून मला प्रचंड धक्का बसला. 4-1 महिन्यापूर्वींची गोष्ट. एका संध्याकाळी मी ऑफिसमधनं परतलो तर साने काका बाकावर एकटेच बसलेले आढळले. चेहरा असा पडला होता. मी जवळ जाऊन चौकशी केल्यावर माझा हात हातात घट्ट दाबून ठेवत म्हणाले, तो गेला रे. काका कोण गेला? तुमचे बंधू गेले का? मी विचारलं, पण तिथे संपूर्ण दुर्लक्ष करून ते म्हणाले, फार वाईट झालं रे. माझ्यावर त्याचे अनंत उपकार होते, त्यांनी तर मला पोटाला लावलं होतं. काका तुमचा कोणी जवळचा मित्र गेला का?
तसं असेल तर फार वाईट झालं काका. काका, कालच मी कुठेतरी वाचलं बरं का, की आपल्या जीवश्य कंठश्य मित्राचं मरण हे अंशतः आपलं मरण असतं. सोमू अगदी बरोबर बोललास हो. आज मला मीच मेल्यासारखं वाटतंय. काका, कुठे राहत होते तुमचे हे मित्र? अरे प्रत्येक ऑफिसमध्ये असायचा तो. काका, आपण डॉक्टरकडे जाऊया, तुमची तब्येत ठीक दिसत नाही आहे. हे बघ, मला काही नाही झालं. तुला सांगतो, तो माझा मित्रच नव्हता केवळ. म्हटलं तो मोठा भाऊ होता, म्हटलं तर अन्नदाता होता. काका, तुमचा डबेवाला का हो? मूर्खासारखं बडबडू नको रे. त्याच्यामुळेच मी पुढे हेड क्लार्कची खुर्ची मिळवू शकलो होतो. त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत रे, नाही जगू शकत. माझा टाईपरायटर गेला रे, टाईपरायटर गेला. काका, तुमच्याकडे टाईपरायटर होता, तो चोरीला गेला? नाही रे, नाही. चोरीला गेलेली वस्तू परत मिळण्याची 1% का होईना शक्यता असते. पण टाईपरायटर तो आता कायमचा गेला रे. तसा तो आहे माझ्याकडे. अधूनमधून मी त्याच्यावर बोटं मोकळी करून घेतो. अच्छा, म्हणजे लोक पाय मोकळे करायला फिरून येतात तसं? कसली उपमा देतोस रे? शी 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 शी. अरे आम्हा टंकलेखकांची तुलना फक्त संवादिनी वादकांशी होऊ शकते. बोटं चालवण्याच्या वेगात फक्त फरक, पण कला साधना एकच. कसं आहे, त्या बाजापेटीतनं सूर निघतो, टाईपरायटरमधनं मजकूर निघतो. वा वा काका, क्या बात आहे, क्या बात आहे. सोमू, अरे त्या संगणकीकरणाचे पडघम वाजायला लागले तेव्हाच या टाईपरायटरच्या मृत्यूची घंटा वाजली होती रे. तरी बिचाऱ्यानं बराच तग धरला. पण परवा टाईपरायटरच्या उत्पादकानं यापुढे टाईपरायटरला जन्म देणार नसल्याची अधिकृत घोषणा करून टाकली आणि त्या टाईपरायटर संस्कृतीनं अखेरचा श्वास घेतला बरं. पण काका, टाईपरायटर आता कालबाह्य झाला आहे असं नाही तुम्हाला वाटत? कालबाह्य म्हणतोयस तू? अरे आई वडील कधी कालबाह्य होतात का रे? ज्यांनी आपल्याला जन्म दिला, आपलं पालन पोषण करून लहानाचं मोठं केलं, आपल्याला पायावर उभं राहायला मदत केली, त्या आईवडिलांना आपण कधी कालबाह्य म्हणून टाकून देतो का रे? एक बाकी खरं आहे म्हणा, आत्ताची पिढी व्यवहारी आहे. ती आईवडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवते, पण आम्हा जुन्या वळणाच्या लोकांना नाही ते पटत. काका, तुम्ही टाईपरायटरबद्दल बोलत होतात. अरे आमच्या वेळी आत्ताच्या सारखे नोकऱ्या मिळवून देणारे अनंत अभ्यासक्रम नव्हते रे बाबा. ऐपत असणारी हुशार मुलं SSC नंतर कॉलेजात जायची. आमच्यासारख्यांसाठी टायपिंग हेच हमखास नोकरी देणारं एकमेव साधन होतं. त्यामुळे टाईपरायटर हाच आमचा आईबाप सखा सोयरा होता. कॉलेज शिक्षण नशिबात नसल्यानं दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी मी टायपिंग क्लासला जायला लागलो. काका, तुमची ही उपमा आम्हाला काही पटली नाही बरं का. पटणारच नाही. त्यासाठी टायपिंग क्लास बघितलेला असावा लागतो. तू शिकलास टायपिंग? नाही बुवा. अरे निदान प्रवेश घेण्याच्या मिशानं एखाद्या क्लासवर फेरी तर मारून यायची ना रे. मला सांग, पोरं कॉलेजला कशासाठी जात? अहो, आणखीन कशाला? पदवी मिळवायला. चूक आहे. तेवढ्यासाठी का कोणी कॉलेजला जातं? अरे बहुतेक मुलं कॉलेज जीवन उपभोगून घेण्यासाठी कॉलेजात प्रवेश घेतात. अच्छा, समजलं. म्हणजे पोरींच्या मागे मागे फिरता यावं म्हणून मुलं कॉलेजला जातात. आता कसं बोललास? तर कॉलेजमध्ये पैशाला पासरी मुलं दिसत. पण टायपिंग क्लासमध्ये किमान डझनावर तरी मुली असायच्या. अच्छा, म्हणून काका तुम्ही टायपिंग केलं होय? नाही, म्हणून नाही रे. पण जोडीला काही आकर्षण असेल तर हुरूप येतो का नाही शिकायला. पण काही चावट इन्स्टिट्यूट्स मुलींसाठी वेगळ्या होत्या बरं का. ते काही मला मंजूर नव्हतं. मी संमिश्र बॅच बघितली आणि एका इन्स्टिट्यूटमध्ये नाव घेतलं. मग काका, काही जमवलं का नाही तिथं? नको रे आठवण करून देऊ सोमू, नको. तुला सांगतो, पहिल्या प्रेमाची गंमत न्याहारीच हो, न्याहारी. अहो सांगा की. सांगतो, पण काकूंकडे कधी बोलणार नाहीस असं वचन दे.
पण काका, अहो आता काकूंकडे बोलायला काय हरकत आहे? हे काय तुमचं काकूंना घाबरायचं वय आहे? वयाचा प्रश्नच नाही रे, वयाचा नाही प्रश्न. काय ती उगाच उठता बसता टोमणे मारत राहील. मी काही बोललो तर म्हणेल मग तिच्याशी लग्न करायचं होतं, किंवा मी म्हणून तुमच्याशी लग्न केलं, असं काहीतरी टोचत राहील रे ती. मी हिला ती गोष्ट सांगणार आहे, पण मरताना बरं का. अगदी शेवटी म्हणणार मी की कुसुम, तुझ्यापासनं एक गोष्ट आयुष्यभर लपवून ठेवली होती ग, पण आता ती उघड करतो, मला क्षमा कर, अशी प्रस्तावना करून सांगणार. म्हणजे लपवून ठेवल्याची बोचही गेली आणि अखेरच्या श्वासाला राधेचं स्मरणही झालं. पुढच्या जन्मी भेटली तर भेटली, नाही का. कशी वाटली आयडिया? वा, आयडिया छान आहे तुमची, पण आत्ता मला सांगताय ना? ये की असा जवळ ये, मग सांगतो. असं म्हणून त्या पहिल्या वहिल्या प्रेमप्रकरणाची कथा काकांनी मला सांगून टाकली. टायपिंग क्लासमध्ये काकांनी तिला प्रथम पाहिलं त्या क्षणी काकांचा जीव तिच्यासाठी वेडा झाला. पण त्या मद्रदेशीय श्यामलीची ओळख कशी काढायची, बोलायला सुरुवात कशी करायची, काही कळत नव्हतं. पण काकांच्या भाषेत सांगायचं तर शूराला नेहमी दैव धार्जिणं असतं. एकदा तिच्या वाट्याला आलेली मशीन नीट चालेना, पुन्हा पुन्हा ती रिबीन अडकायला लागली. मग काकांनी आपली मशीन तिला देऊन तिचं पहिलं वहिलं मधाळ स्मित हासिल केलं. क्लास सुटला की काका तिला स्टेशनपर्यंत सोडायला जायला लागले. क्लासच्या शेवटच्या दिवशी काकांनी तिला कॉफी पाजली. निरोप घेताना दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. निरोप घेतला आणि मग लक्षात आलं की आपण तिचा पत्ताच घेतला नाही. काका थांबून म्हणाले, आत्ताची पोरं किती भाग्यवान, नाही का. शाळकरी पोरांकडे सुद्धा मोबाईल असतो. या मोबाईलच्या अभावी आमच्या पिढीची कित्येक प्रेम डोळ्यातल्या पाण्यात वाहून गेली असतील. म्हणजे काका, तुमचं प्रेम तिथे संपलं? नाही रे, लगेच नाही संपुष्टात आलं. स्वप्न पडावं ना तशी 2-1 वर्षांनी अचानक भेटली स्टेशनवर. त्यावेळी मी टायपिस्ट म्हणून नोकरीला लागलो होतो. मी तिला हॉटेलमध्ये नेलं बरं का. ओनियन उत्तप्पा खायला घातला. काका, तिला ओनियन उत्तप्पा आवडायचा का? नाही रे, ओनियन उत्तप्पा यायला वेळ लागतो ना, तेवढाच तिचा सहवास. मग तिच्याकडनं तिचा पत्ता घेतला. आधी ती द्यायला तयार नव्हती. म्हणाली, तू पत्र लिहिशील आणि मला मार पडेल, आप्पा कोंडून ठेवतील. मग म्हटलं, मी ऑफिसचा पत्ता दे, मी तिथे येईन. ती म्हणाली, तिथे आप्पांच्या मित्राची माझ्यावर करडी नजर असते, तो आप्पांना सांगेल, मग आप्पा माझी चामडी सोलतील. मग काकांनी डोकं लढवलं. ती मुलगी होती गणेश भक्त, संकष्ट्या बिंकष्ट्या करायची. आपण टाईपरायटरवर गणपती टाईप केलाय, तेवढाच तुला माझी आठवण म्हणून पाठवायचा आहे, असं सांगून तिच्याकडनं काकांनी पत्ता घेतला. काकांनी मग त्यांच्या मित्राकडनं टाईपरायटरवर गणपतीचं चित्र काढून घेतलं आणि खाली स्वतःचं नाव टाईप करून तिच्या पत्त्यावर दिलं पाठवून. ते तिच्या पडलं बापाच्या हातात. त्याने तिच्याकडे मुलाची चौकशी केली आणि मुंडू घट्ट करून गरजले, खबरदार खबरदार, यापुढं त्याच्याशी संबंध ठेवशील तर टायपिस्टशी मी तुझं लग्न लावून देणार नाही, किमान शॉर्टहँड तरी पाहिजेच की तो. नंतर राधानं काकांच्या ऑफिसमध्ये फोन करून प्रकरण संपल्याचं जाहीर केलं आणि यापुढे पत्र न लिहिण्याचं काकांच्याकडनं वचन घेतलं आणि काकासुद्धा अखेरपर्यंत दिलेल्या वचनाला जागले. दीर्घ सुस्कारा सोडून काका पुढं म्हणाले, पण त्या टाईपरायटरमुळे माझी कारकीर्द मात्र छान झाली बरं का. मी सराव करून करून 80 WPM पर्यंत पोचलो. म्हणजे काय आता? टायपिंगचा स्पीड. लवकरच मी दर मिनिटाला 80 शब्दापर्यंत पोचलो. पुढे तर शतकसुद्धा ठोकलं. एका गोष्टीसाठी ऑफिसमध्ये माझी वाखाणणी व्हायची, ती म्हणजे माझ्या ड्राफ्टमध्ये एकही चूक नसायची. पण काका, टायपिस्ट हा शेवटपर्यंत टायपिस्टच राहतो ना? कोणी सांगितलं हे? कोणी सांगितलं? मी स्वतः हेडक्लार्कच्या खुर्चीतनं निवृत्त झालो आहे. अरे, संधी शोधण्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतात सतत. कोणाला खुश ठेवायचं, कोण बिनकामाचं आहे, त्याला गुपचूप त्रास कसा द्यायचा, हे खरा टायपिस्ट बरोबर जाणून असायचा.
टाईपरायटर नावाच्या आयुधाचा तो नेमका उपयोग करून घ्यायचा आणि आपले पत्ते बरोबर खेळत राहायचा. काका जरा स्पष्ट करून सांगाल का, म्हणजे प्लीज. अरे सांगतो, मी काय करायचो, आमचा टायपिंगचा वेगळा कक्ष होता. त्या ठिकाणी काय असायचं, एकेका मॅनेजरला किंवा त्याच्या खात्याला एक टायपिस्ट दिलेला असायचा. काही ठिकाणी मॅनेजरची सेक्रेटरी मॅनेजरची पत्र टाईप करायची. आमच्या कंपनीत टायपिस्टचा वेगळाच कक्ष. आम्ही 10-12 टायपिस्ट एका खोलीत बसायचो. आमच्या सर्वांच्या डोक्यावर हेड टायपिस्ट होता. कोणतं पत्र कोणाकडे टायपिंगला द्यायचं हे तो ठरवायचा. माझं टायपिंग निर्दोष तर असायचं, पण मजकुराच्या लांबीचा अंदाज घेऊन ते कुठे सुरू करायचं, 2 ओळीत नेमकी किती जागा ठेवायची, ह्याचा माझा अभ्यास दांडगा होता बरं का. त्यामुळे महत्त्वाची पत्र माझ्याकडे येत. माझे साहेब तर मला म्हणत, यू आर नॉट अ टायपिस्ट, यू आर अन आर्टिस्ट. अभिनंदन काका, अभिनंदन. पण काका तुम्ही फक्त पत्रच टाईप करत होतात? नाही रे, नाही. वेगवेगळी स्टेटमेंटसुद्धा यायची बरं का टायपिंगला. मग कोणाची स्टेटमेंट बिनचूक टाईप करायची आणि कोणाच्या चुका करून ठेवायच्या हे मला ठरवायला लागायचं. म्हणजे काका तुम्ही हे धंदे करत होतात काय? अरे बाबा, वर चढायचं तर सगळे प्रकार करावे लागतात. चुका अशा करायच्या की त्या चुकांची जबाबदारी आपल्यावर येणार नाही. आणि टायपिस्टना हे करायची संधी असायची बरं का. म्हणजे बघ, स्टेटमेंट आमच्याकडे यायचं, त्यात असंख्य खाडाखोडी असायच्या. काही आकडे अस्पष्ट असायचे किंवा चक्क चुकीचे असायचे. माझ्या आवडीच्या साहेबांचं स्टेटमेंट टायपिंगला घेण्यापूर्वी मी ते नीट तपासायचो. शंका असेल त्यांना विचारून घ्यायचो. त्यात काही चूक आढळली दुरुस्त करून टाकायचो आणि त्यानंतर ते सुबक सुंदर झटपट टाईप करून द्यायचो. साहेब त्यामुळे माझ्यावर नेहमी खुश. साहेबांच्या प्रतिस्पर्ध्याचं स्टेटमेंट आलं की अशी काळजी घ्यायचीच नाही, पण मुद्दाम उशीरही करायचा. मग त्याच्या कामाचा व्हायचा खोळंबा. 2-4 वेळा तरी त्याला माझ्या नाकादोऱ्या काढायला लावायचो. नंतर ते स्टेटमेंट साहेबांनी तसंच पुढं पाठवलं तर त्यांच्या नावानं व्हायची बोंबाबोंब. त्यांना काम करून घेता येत नाही असा ठपका त्यांच्यावर पाडला लगेच. पण काका मग हे उद्योग तुम्ही का करत होतात, कशासाठी? अरे तो मॅनेजर दाक्षिणात्य होता. हे टायपिस्ट म्हणून माझी वर्णी लागणार होती, पण त्यांनी तेवढ्यात आपल्या गाववाल्याला आणून त्या जागेवर बसवलं रे. पण काका तुम्ही चुका केल्या त्याबद्दल त्यांनी तुमच्यावर कारवाई नाही केली? सोमू, मी मुद्दाम चुका करतोय हे त्याला कळूनही त्याला काही करता येत नव्हतं. मी त्याच्या चुका तशाच ठेवत होतो इतकंच. अरे त्या दाक्षिणात्याचा अक्षर डॉक्टरलाही लाजवणार रे. त्यामुळे मला भरपूर चुका करायचा वाव. त्याच्या अकार्यक्षमतेमुळे आमच्या वाघसाहेबांची प्रतिमा मात्र चांगली झाली. त्यातला माझा सिंहाचा वाटा वाघसाहेब नेहमी मान्य करत. आणि मग संधी आली तेव्हा वाघसाहेबांनी मला हेडक्लार्क करून टाकलं, माझे पांग फेडले. टायपिस्टचा एकदम हेडक्लार्क होता येत होतं. टायपिस्टचे 2 प्रकार होते ना, नुसता टायपिस्ट आणि बुद्धिमान टायपिस्ट. तुम्ही दुसऱ्या प्रकारचे टायपिस्ट. पण मग काका तुम्ही दुसरं प्रेम जमवलं का नाही? जमवलं. एक मुलगी टायपिस्ट म्हणून आमच्याकडे लागली. भरमसाठ चुका करायची. 10 ओळीत 43 चुका. तिला साहेबांचं अक्षरच लागायचं नाही. मग रडायची. दिसायला चांगली होती मग मी तिला नीट वाचून दाखवायचो. कधी स्वच्छ अक्षरात सगळा ड्राफ्ट लिहून द्यायचो. खडूस साहेबांकडनं आलेलं काम मी स्वतः करून द्यायचो. तिला रिबीन बदलता येत नव्हती, मीच बदलून द्यायचो. स्प्रिंग तुटली, बसवून द्यायचो. एकदा तर मी तिला डझनभर रिबिनी भेट दिल्या. ती समजायचं ते समजली, लाजून चूर झाली. मग यथावकाश लग्न झालं आमचं. अरे म्हणजे काकू तुमच्या ऑफिसात होत्या? अरे लग्न जमवण्यापूर्वी तिला नोकरी करायची होती. नंतर ती बसली घरी. त्या जुन्या दिवसांची आठवण म्हणून मी आधेमध्ये टाईपरायटर काढतो, बडवत बसतो. तिलासुद्धा मग ते जुने दिवस आठवतात. मग ती तिची सांधेदुखी विसरते. साने काकांना नोकरी आणि छोकरी दोन्ही टाईपरायटरने मिळवून दिल्यामुळे टाईपरायटरच्या महानिर्वाणाचं त्यांना दुःख होणं साहजिक होतं. त्यांचं सांत्वन करताना मी त्यावेळी म्हणालो, काका पण आता संगणकामुळे कामं किती सोपी झाली आहेत. चुका स्क्रीनवर सुधारता येतात. कागदाला व्हाईटनर फासून रंगसफेदी करायला लागत नाही का अख्खा कागद पुन्हा टाईप करायला लागत नाही. नेहमीचा मजकूर सेव्ह करता येतो. कामाची गती किती वाढली आहे. सगळं खरं आहे रे, सगळं खरं आहे. पण कसं आहे, सगळी यांत्रिकता आली आहे.
टाईपरायटरवर उत्तम पत्र किंवा स्टेटमेंट टाईप करणं ही कष्टसाध्य कला होती. हे बघ, अपुऱ्या साहित्यानिशी जी उत्तम स्वयंपाक करते ती खरी सुगरण. टाईपरायटरवर गांधीजी, टिळक, शिवाजी महाराज काढण्यासाठी केवढी तपश्चर्या लागायची. अरे मी एकदा काढायला गेलो होतो घोडा, त्याचा झाला गेंडा. पण काका, एखाद्या देवाचं किंवा नेत्याचं चित्र काढायला घ्यायचं होतं ना. हो का, देवाची आणि नेत्यांची विटंबना नको रे, म्हणून त्या फंदात नाही पडलो. जाऊ दे, गेले ते दिन गेले. 3 महिन्यापूर्वीचं आमचं दोघांचं संभाषण माझ्या आठवणीत जसंच्या तसं सेव्ह झालेलं होतं. साने काकांच्या उपोषणाच्या निमित्तानं ते पुन्हा आठवलं. पोरं जमलीच होती. आपल्याच सोसायटीत कोणीतरी उपोषणाला बसल्याचा सगळ्यांना उत्साह आणि आनंद होता. टोप्या, झेंडे, मेणबत्त्या, आवश्यक ते सगळं साहित्य जमा झालं होतं. मोर्चाची जय्यत तयारी झाली होती, पण मोर्चा काढावा लागलाच नाही. संजू संध्याकाळी घरी आला आणि त्यांनी साने काकांची मागणी बिनशर्त मान्य करून टाकली. टाईपरायटर सध्या भंगारात न देण्याचं ठरलं. 2 दिवसांनी चिमोलीकरांनी विश्वसनीय सूत्रांकडनं बातमी आणली. संजूला कोणीतरी सल्ला दिला होता की सध्या टाईपरायटर काढायची घाई करू नकोस, काही वर्षांनी पुराण वस्तू म्हणून त्याला प्रचंड भाव यायची शक्यता आहे. संजूनं तो सल्ला मानला. जेव्हा केव्हा टाईपरायटर भारी किमतीत विकला जाईल तेव्हा संजूनं वडिलांना लॅपटॉप घेऊन द्यायचं ठरवलंय. अर्थात तोपर्यंत साने काकांच्या आयुष्याची रिबीन शाबूत राहिली तर. श्रोतेहो, ही होती सुधीर सुखटणकरांची कथा, त्यांच्या आयुष्याची रिबीन. कथा आवडली असेल लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल मात्र सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.